अगदी प्रदेशाध्यक्ष म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर जर निवडणूक लढवत असतील तर प्रदेशाध्यक्षांनी एबी फॉर्मवर सही करावी लागते. आणि प्रदेशाध्यक्ष कोण? सुनील तटकरे. सुनील तटकरे म्हणतात कोणता प्रस्तावच नव्हता, चर्चाच नव्हती, त्यामुळे मूळ प्रश्न तयार होतोय. मग असं जर असेल जसं तुम्ही सांगताय, आणि खरोखर आहे सह्या तर झाल्या होत्या, चिन्हावर तर लढले, सगळे लढले, जगाने बघितलं, आणि ते चिन्हावर लढले म्हणजे प्रदेशाध्यक्षांनी सही केली होती. मग सुनील तटकरे खोटं बोलतायत का? मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. हा प्रश्न मी सांगण्याचा इतक्या मोठ्या नेत्यावर, म्हणजे आज नाही म्हटलं तरी तटकरे साहेब इतकी वर्ष हे समाजकारणात राजकारणात आहेत, एका म्हणजे जिल्ह्यावर रायगडसारखा एक जिल्हा, त्याच्यावर त्यांचं एक फार मोठं प्रभुत्व आहे, आणि असं असताना खासदार आहेत, शिवाय ते त्या पक्षाच्या प्रदेशात आहे. इतक्या मोठ्या नेत्यावर मी का बोलू? मी साधा प्रश्न विचारला आहे की जर इतका मोठा नेता म्हणत असेल की मला कल्पना नव्हती, तर मग एवढे सगळे माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 33 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत, यातल्या 30 जागा घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत. हे बघा. दुसरी गोष्ट त्याच्या पुढची सांगतो की मग त्यानंतर दादांच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर जे काही उमेदवार जे लढत होते यांच्यासाठी वोट अपीलचे जे व्हिडिओज होते, कारण प्रचार करणार नाही हे ठरलं होतं, पण वोट अपीलचे जे व्हिडिओ होते ते काढून बघा ना आपण कोणाचे व्हिडिओ आहेत. आज पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आलेली आहे, तर मग कोणाचे व्हिडिओ आहेत हे वोट अपीलसाठी? कोणी वोटसाठी अपील केले? उमेदवारांना विचारा तुम्ही कोणाला आधी फोन केले. जर ही सगळी वस्तुस्थिती एकीकडे ठेवली तर दुसरीकडे इतकं सिनियर नेतृत्व जर एखादं विधान करत असेल तर मला वाटतं मी उत्तर देण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारायला हवं. नाही, मूळ जो आपला प्रेक्षक आहे त्याला पडलेला प्रश्न आणि आम्हालाही पडलेला प्रश्न तो म्हणजे जर वस्तुस्थिती मांडली जात नसेल आणि चुकीचं सांगितलं जात असेल तर ते का सांगितलं जात आहे, कुणाच्या सांगण्यावरून सांगितलं जात आहे, हा मूळ प्रश्न आहे. जर असं असेल तर कुणाच्या सांगण्यावरून केलं जात आहे हे असं तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला पुन्हा हाच मुद्दा तोच आहे की ज्या प्रश्नांची उत्तरं ही मी देणं अपेक्षित आहे, तर मी ज्या गोष्टीचा भाग होतो ती गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. 14 बैठका झाल्या होत्या का? होय, 14 बैठका झाल्या होत्या. तारखेनुसार प्रत्येक बैठकीला कोण कोण उपस्थित होतं, त्या प्रत्येक बैठकीत काय काय ठरलं, याच्या मिनिट्स शिवाय जिथे जिथे काही लोक नाकारतायत यांचे व्हिडिओ फुटेजेस सुद्धा आहेत ना, की ही या व्यक्ती किंवा हे नेते या ठिकाणी उपस्थित होते, ही बैठक झाली या तारखेला. मग हे सगळे जे पुरावे आहेत त्याविषयी मी बोलणं कारण त्याचा मी भाग आहे. ज्या निर्णय प्रक्रियेचा मी भाग नाही त्याविषयी मी कोणाला